मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नाशिक शिक्षक मतदारसंघातून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गोपाळराव गुळवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, सुधाकर बडकुजर, विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, सुनील बागुल इत्यादींसह नेते उपस्थित होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या संदीप गुळवे यांना विजयी करणारच आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात क्रमी मतांनी संदीप गुळवे यांना विजयी करणारच। आणि मला सर्व पक्षांचा चांगला पाठिंबा मिळतोय, सर्व शिक्षक संघटनेचा चांगला पाठिंबा आहे। आमचे जे विरोधक आहे ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे, त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागला आहे। माझ्याच नावाचे 2 उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत आहेत, परंतु आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे। मीनाक्षी पाटलांच्या विरोधात 7 मीनाक्षी पाटील उभ्या होत्या तरी ताई निवडून आल्या होत्या। भास्कर सरांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे। भगरे सरांच्या बाबतीत सुद्धा 2 भगरे सर उभे केले गेले, परंतु तरीसुद्धा 2.25 लाखाच्या फरकाने भगरे सर निवडून आलेले आहेत। आणि आता माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे। तरी देखील मला माझ्या मतदारांवरती, कारण ते सगळे शिक्षक आहेत, सुशिक्षित आहे, माझ्या विरोधकांना याचे ज्ञान नसावं की हा मतदारसंघ हा शिक्षकांचा आहे, ज्यांना लिहिता वाचता येतं आणि या मतदारसंघामध्ये कुठली निशाणी नाही आहे, तर माझ्या नावापुढे 1 नंबरचा आकडा टाकायचा आहे। नक्कीच सर्व माझे मतदार बंधू भगिनी जे माझे समर्थक आहेत आणि मलावरती जे प्रेम करतात, माझ्यावरती जे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत, माझे जे मतदार दैवत आहे, जे माझे प्रेमी आहेत, ते सर्व मला 1 नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील आणि जे डुप्लिकेट नावं आहेत त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि विरोधकांना सुद्धा तीच परिस्थिती राहील। जे उमेदवार आहे इतर पक्षांचे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाल्याचं दिसून येते। महायुतीकडनं ज्यांनी उमेदवारी भरली, प्रत्येक पक्ष आता उमेदवारी भरते। महाविकास आघाडी एक संघ जे महाविकास आघाडी एक संघ आहे याचा आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे की जो 30 खासदार आमचे निवडून आले, 30 पुनरावृत्ती आता सुद्धा या इलेक्शनमध्ये होईल आणि आम्ही नक्कीच हा विजय प्राप्त करू। किती संस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळेल आतापर्यंत मला जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्था ज्या आहेत, मराठा विद्याप्रसारक आहे, रयत शिक्षण संस्था आहे, कुणालबाबा पाटलांची संस्था आहे, तसंच जळगावमध्ये बऱ्याचशा जिल्हा मराठा आहे, नगरमध्ये जिल्हा मराठा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांची जी संस्था आहे, विखे पाटील साहेबांशी पण बोलणं झालेले, परंतु त्यांच्या बंधूंचं असल्यामुळे परत त्यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली, कारण की ह्या मतदारसंघामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे नक्कीच सर्व संस्था चालक जे आहेत आणि संस्था चालक आणि प्लस माझे जे शिक्षक बंधू आहेत हे नक्कीच मला 1 नंबरचं मत देऊन मला विजयी करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील। महत्त्वाचा मुद्दा काय राहणार शिक्षकांसाठी आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एज्युकेशन योजना, शिक्षक भरती, न्यू एज्युकेशन पॉलिसी, हे जे शासनाचे धोरणं चालू आहेत आणि जे आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटीबाबत जो शासनता तयार झालेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील। परत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राहील। सगळ्या संघटनेला जे काही प्रॉब्लेम, जुने फरक बिलं आहेत, आपल्या टप्पा अनुदान आहे, जे प्रचलित नियमानुसार 20, 60, 80चे जे शिक्षक आहेत आमचे, जे 100%वर ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांच्यासाठी माझा नक्कीच हा प्रयत्न राहील। निवडून आल्यानंतर त्याला मी प्राधान्य देईन। ओके, थँक्यू। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।